दुसरा रविवार साजरा करीत आहोत आणि आज आपण पुष्पचक्रावरील दुसरी मेणबत्ती प्रज्वलित करणार आहोत। ही मेणबत्ती जरंकर जांभळा असून आपल्या श्रद्धेचं प्रतीक आहे। या मेणबत्तीला भेदे मेणबत्ती असं म्हटलं जातं किंवा तयारीची मेणबत्ती म्हटलं जातं, कारण जुन्या घरामध्ये सांगितल्याप्रमाणे बेथलेहमामध्ये तुमच्यासाठी तारणारा जन्माला येणार आहे। आणि आजच्या शुभवर्तमान आपण पाहणार आहोत योहान बाप्तिस्ता आपल्या सर्वांना त्या तारणाऱ्याच्या येणाऱ्याची तयारी करण्यास सांगत आहे। तर आता मी रसल आणि वेनिसा हॅन्सल आणि एव्हलिना यांना पुष्पचक्रावर दुसरी मेणबत्ती प्रज्वलित करण्यास विनंती करतो। हे छत्तीसगडवरून आलेले आहेत आणि अनेका डायसिसमध्ये ते कार्य करत आहेत। मी त्यांच्या सर्वांचं आपल्या बॅरीच्या वतीनं स्वागत करतो। आजची मिसा आपण ख्रिस्तवासी LIC पिता यांच्या आत्म्यासाठी, त्याचप्रमाणे लग्नाच्या निमित्त देवाचा आभार मानण्यासाठी रसल आणि वेनिसा, हॅन्सल आणि एव्हलिना आणि आपल्या सर्वांच्या वैयक्तिक हेतूसाठी ही मिसा आपण अर्पण करूया। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो। प्रिय बंधू ही पवित्र रहस्य साजरे करण्यास आपण सर्वजण पात्र ठरावे म्हणून आपल्या पापांची आपण कबुली देऊया। माझा विनंती कुमारी धन्यमल्या देवदूत आणि सर्व संदेहांना भगवान विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करून आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे देवो। ख्रिस्ताच्या स्वागतासाठी आम्हाला सिद्ध कर, त्याच्या स्वागताआड येणाऱ्या सर्व गोष्टी दूर कर। ख्रिस्त जेव्हा आपल्या वैभवानं पुन्हा येईल तेव्हा त्याच्या ज्ञानात सहभागी होण्यास व त्याच्याशी एकरूप होण्यास आम्हाला पात्र कर। तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात परमेश्वर असून सर्व जीवन राहतो व राज्य करतो। बारूक या पुस्तकातून घेतलेले वाचन। हे यरूशलेम यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन। सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा, यरूशलेमच्या लोकांना धीर द्या। तुमच्या दुष्कर्माचे प्रायश्चित्त झाले आहे। प्रभूकडून तुमच्या सगळ्या पापाबद्दल तुम्हाला पुरेपूर शिक्षा मिळून चुकली आहे। ऐका, कुणी ओरडून सांगत आहे, रानावनातून प्रभूसाठी रस्ता तयार करा, आमच्या देवासाठी अरण्यातून सरळ राजमार्ग बनवा। दऱ्याखोऱ्यात भराव टाका आणि प्रत्येक डोंगर आणि टेकडी भुईसपाट करा। उंच सखल जमीन सपाट करा आणि ओबड-धोबड जमीन गुळगुळीत करा, म्हणजे प्रभूचे वैभव प्रकट होईल आणि
सारी मानवजात मिळून ते पाहिल. ही प्रभूंची तोंडची वाणी आहे. हे सियोन, शुभसंदेश आणणाऱ्या जासीदा, उंच पर्वतावर चढ. हे यरूशलेमा, शुभसंदेश आणणाऱ्या जासीदा, मोठ्याने बोल. भिवू नको, आपला आवाज चढव. यहूदाच्या नगरांना सांग, पहा, तुमचा देव आपले सामर्थ्य प्रदर्शित करीत प्रभुदेव येत आहे बघा. त्याच्या हाती सत्ता आहे. त्याची कमाई म्हणजे त्याने मुक्त केलेले लोक तो घेऊन येत आहे. तो त्यांना देणार असलेले पारितोषिक त्याच्याबरोबर आहे. एखाद्या मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपाचा प्रतिपाळ करेल. लहान कोकरांना तो वेंगेत उचलून घेईल आणि दूध पाजणाऱ्या मेंढरांना सांभाळून नेईल. हा प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हाला अनुभव दे. प्रभुदेव काय म्हणतो ते मी ऐकेन, कारण आपल्या लोकांचे, आपल्या भक्तांचे क्षेमकुशल इच्छितो. त्याचे ऐश्वर आमच्या देशात नांदावे म्हणून त्याची भक्ती करणाऱ्यांचा उद्धार करायला तो सिद्ध असतो. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हाला अनुभव दे. दया आणि निष्ठा याचा संगम झाला आहे. नीती आणि शांती यांचे मिलन झाले आहे. भूमीवर मानवी निष्ठा वर झेपत आहे. स्वर्गातून देवाची न्यायपरायणता खाली डोकावत आहे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, खरोखर प्रभू आमची भरभराट करेल. आमची जमीन आम्हाला पीक पाणी देईल. नीती त्याच्या आघाडीला राहील. शांती त्याच्या पावलावर पाऊल टाकेल. प्रतिसाद. पेत्रचे दुसरे पत्र यातून घेतलेले वाट. आम्ही नवे आकाश आणि पृथ्वी याची वाट पाहत आहोत. प्रियजनो, ही एक गोष्ट तुम्ही दृष्टीआड करू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आणि 1000 वर्षे एका दिवसासारखी आहे. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या अभिवचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश मोठा स्फोटक आवाज करून नष्ट होईल. सृष्टीतत्वे तप्त होऊन लयात जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील सृष्टी जळून खाक होईल. ही सर्व अशी लयात जाणारी आहे. म्हणून पवित्र वर्तणुकीत आणि सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत राहा आणि प्रभूचा तो दिवस लवकर यावा म्हणून त्याची प्रतीक्षा करून धडपड करीत राहा. त्या दिवसामुळे आकाश जळून लयात जाईल आणि सृष्टीतत्वे तप्त होऊन वितळतील. तरी ज्यामध्ये नीतितत्व वास करते असे नवे आकाश आणि पृथ्वी ह्याची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. म्हणून प्रियजनो, ह्या गोष्टीची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक आणि निर्दोष असे शांतीमध्ये असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा. प्रभूचा शब्द. Hallelujah.
परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील. प्रभु तुम्हाबरोबर असो. संत मार्मिकेची वचनातून घेतलेले वाचन. देवपुत्र येशू ख्रिस्त याच्या विषयीच्या शुभ संदेशाचा प्रारंभ प्रवक्ता यशया याच्या ग्रंथात लिहिले आहे. बघ, मी माझा दूत तुझ्यापुढे पाठवतो. तो तुझी वाट मोकळी करेल. रानामनात कुणीतरी घोषणा करीत आहे, प्रभूचा मार्ग सिद्ध करा, त्याच्यासाठी सरळ मार्ग तयार करा. त्याप्रमाणे बाप्तिस्मा करणारा योहान रानामनात प्रकट झाला. पापक्षमा व्हावी म्हणून पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्या, अशी घोषणा तो करीत असे. तेव्हा साऱ्या यहुदिया प्रांताचे आणि येरुशलेमचे नागरिक त्याच्याकडे लुटू लागले. ते आपली पापे पदरी घेत आणि त्याच्याकरवी यार्दे नदीत बाप्तिस्मा घेत. योहान उंटाच्या केसाचे कपडे घालीत असे आणि कमरेला चामड्याचा कंबरपट्टा बांधित असे. टोळ आणि रागमन यावर तो निर्वाह करे. तो मोठ्याने पुकारून सांगे, माझ्यापेक्षा समर्थ असा कुणी माझ्यानंतर येत आहे. खाली लावून त्याच्या पादत्राणांचे बंद सोडायची माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे, पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करेल. प्रभू येशू ख्रिस्ताचे हे शुभ वर्तमान. माझ्या प्रिय बहिणींनो, आजच्या या हिंदू भाषणाद्वारे आपल्या सर्वांना चांगल्या गोष्टींकडे, विशेषतः सार्वजनिक जीवनाकडे निर्गम करण्यास, प्रयाण करण्यास किंवा जाण्यास आमंत्रण करण्यात आलेलं आहे. आणि त्यासाठी 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ती म्हणजे जीवनात योग्य पश्चाताप करणं, आपल्या पापांची भरपाई करणं, सतत स्वतःला प्रार्थनेमध्ये ठेवणं आणि आपल्या जीवनाचं नूतनीकरण करणं. प्रिय बंधूंनो, आणि याद्वारे आपल्या सर्वांना ख्रिस्त जो आपला तारणारा आहे त्याच्याकडे जाण्यास किंवा निर्गम करण्यास किंवा प्रयाण करण्यास आमंत्रण करण्यात आलेलं आहे. प्रिय बंधूंनो, आज जे पहिलं वाचन आहे हे यशाया या पुस्तकातून घेतलेलं आहे. आणि यामध्ये आपल्या सर्व ते त्यांच्या परमेश्वरापासून दूर गेलेले होते आणि अशा वेळेला त्यांची मायबोली होती, त्याच्यापासून ते दूर होते. आणि अशा वेळेला यशाया संदेशचा एक नवीन आशा ह्या लोकांच्या मनामध्ये देत आहे. प्रभू परमेश्वराने तुमच्या परस्पर प्रेमावर शिक्कामोर्तब करावे आणि ते दृढ करावे, यासाठी तुम्ही या चर्चमध्ये जमलेला आहात. त्या तुमच्या प्रेमावर प्रभू येशू ख्रिस्ताचा भरपूर आशीर्वाद आहे. बाप्तिस्माद्वारे त्यांनी तुम्हाला आधीच पवित्र केला आहे. आपल्या परस्परावर निष्ठेनं वैवाहिक जीवनातील कर्तव्याचा तुम्ही आम्हाला स्वीकार करावा, म्हणून प्रभू आता तुम्हाला लग्न साखरमेंटाद्वारे अधिक संपन्न आणि सबळ करणार आहे. म्हणून ह्या बाबतीत तुम्ही तुमच्या मनातील हेतू ख्रिस्त सेवेसमोर स्पष्टपणे जाहीर करावा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. आता सर्वप्रथम
हॅन्सल आणि एव्हलिना. हॅन्सलला सादर फादर अँड्रू हे आशीर्वाद करते. आणि हॅन्सल कोणत्याही प्रकारची सक्ती नसताना अगदी स्वेच्छेने आणि मोकळ्या मनाने विवाहबद्ध होण्यासाठी तुम्ही येथे आलात आहात काय? तुम्ही सर्व आयुष्यभर पती व पत्नी म्हणून एकमेकांवर प्रेम करण्यास व एकमेकांचा सन्मान करण्यास तयार आहात का? परमेश्वराने दिलेल्या लेकरांचा स्वीकार करण्यास आणि ख्रिस्ताच्या व ख्रिस्तसभेच्या कायद्याप्रमाणे त्यांचे संगोपन करण्यास तुम्ही तयार आहात का? विवाहबद्ध होण्याचा तुमचा हेतू असल्यामुळे आता तुम्ही एकमेकांचे उजवे हात हातात घ्या आणि परमेश्वरासमोर व त्याच्या ख्रिस्त सभेसमोर आपली संमती जाहीर करा. एव्हलिना, मी हॅन्सल तुला माझी पत्नी म्हणून स्वीकारतो. सुखदुःखात आजारात व आरोग्यात तुझ्याशी एकनिष्ठ राहण्याचे आणि आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करून तुला आदराने वागविण्याचे मी वचन देतो. हॅन्सल, मी एव्हलिना तुला माझा पती म्हणून स्वीकारते. सुखदुःखात आजारात व आरोग्यात तुझ्याशी एकनिष्ठ राहण्याचे आणि आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करून तुला आदर दाखविण्याचे मी वचन देते. ख्रिस्त सभेसमोर आपण जी संमती दर्शवली ती परमेश्वर आपल्या दयेने दृढ करतो आणि त्याचे कृपापूर्वक आशीर्वाद तुमच्यामध्ये पूर्णत्वास जातो. जे परमेश्वराने जोडले आहे ते माणसाने तोडू नये. एव्हलिना आणि हॅन्सल आपल्या प्रेमाची व एकनिष्ठेची खूण म्हणून तुम्ही एकमेकांना देत असलेल्या ह्या प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो. आमेन. एव्हलिना माझ्या प्रेमाची व एकनिष्ठेची खूण म्हणून पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे या अंगठीचा स्वीकार कर. हॅन्सल माझ्या प्रेमाची व एकनिष्ठेची खूण म्हणून पिता
आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे या अंगठीचा स्वीकार कर. सर्वदृष्ट आणि अदृश्य वस्तू यांची करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व एकामध्ये पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो मानवासाठी आणि आमच्या तारणासाठी स्वर्गात उतरला. आम्हासाठी त्याला खुशी दिली. पोंतिपिलाताच्या अंताने त्याने दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला पुरण्यात आले आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे आणि जिवंत आहे. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा त्याच्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र यांच्या समोर त्याला बसतात आणि गौरवितात. तो संदेशा मार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथलिक व प्रेसिडियन सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पाप क्षमेसाठी एकच बाप्तिस्मा मान्य करतो. मेलेल्यांचे पुनरुत्थान याची मी वाट पाहतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रवेश ख्रिस्ताच्या आगमनाची आपण तयारी करत आहोत. त्याच्या देईची आपण कळकळीने याचना करूया. दीनजनांना सुवार्थ घोषित करण्यासाठी आणि पश्चातापी पापाला बरं करण्यासाठी तो या जगात आला. आजच्या जगात त्याने पुन्हा यावे, सर्व गरजवंतांना मुक्तिदान द्यावे म्हणून आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. प्रतिसाद: प्रभू आमची प्रार्थना ऐक, प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, धर्मगुरू व व्रतस्थ यांनी संत योहान बाप्तिस्ताप्रमाणे भाविकांना पश्चातापाद्वारे प्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी प्रेरणा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी देशातील सत्य परिस्थितीचा सखोल अभ्यास करून सामान्य जनतेच्या विकासासाठी नवीन मार्ग शोधण्यास नेहमी प्रयत्नशील असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. पाप मार्ग, कुमार्ग व इतर वाईट मार्गांचा त्याग करून व निर्मळ निस्वार्थी जीवन जगून प्रभूच्या आगमनाची व त्याला आपल्या अंतःकरणात स्वीकारण्याची तयारी करण्यासाठी आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्ताच्या प्रकाशाची साक्ष प्रीती, न्याय व शांतीद्वारे समाजात देण्यासाठी प्रत्येक ख्रिस्ती भाविकाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्व आजारी व दुःखी पीडित लोकांना प्रभूच्या करुणेचा स्पर्श व्हावा. जगात सर्वत्र शांती नांदावी. आज विवाहबद्ध होत असलेल्या वधूवरांवर परमेश्वराचा आशीर्वाद असावा. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे
म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थन तुझी परमेश्वरा, तुझ्यापासून कोणीही दूर जाऊ नये, सर्वांनी आपले कार्य प्राप्त करून घ्यावे अशी तुझी मानवजातीकडून अपेक्षा आहे. तुझ्या लोकांच्या प्रार्थना आहे. तुझ्या शांतीने तू जगाला मार्गदर्शन कर. मनस्वास्थ आणि आनंद ह्याद्वारे तुझ्या सभेला तुझी सेवा करू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्यामुळे आमचं अस्तित्व टिकून आहे. तुझ्या या दयाळूपणामुळेच आम्ही आमच्या प्रार्थना आणि ही दानं तुला अर्पण करीत आहोत. त्यांचा स्वीकार कर आणि आमचे संरक्षण कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचा आभार मानूया. हे प्रभू, पवित्र विद्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आणि तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे योग्य आणि आनंददायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. कारण आम्हासाठी नम्रता धारण करून येशू मनुष्य झाला आणि तुझी अनादिकालीन योजना त्याने पुरी केली आणि आमच्या तारणाचा मार्ग मोकळा केला. आपल्या वैभवानंद पुन्हा येईल आणि अभिवचन दिलेल्या तारणात आम्हाला सहभागी करील या आशेनं आम्ही त्याच्या आगमनाची वाट पाहत आहोत. आणि म्हणून स्वर्गातले सर्वदूत आणि महादूत, सत्ता आणि अतिसत्ता, शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझा निरंतर गुणगौरव गातो. निदान आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त पाहणे
म्हणून त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने प्रभूला सामोरं गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्याला दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझं शरीर आहे, ते तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचं रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतलं जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या सभेची आठवण आणि फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स मजाडो आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनःमिष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महान उठा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पवित्र पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई ही सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणारीची आज्ञा आणि त्याची शूर शिकवण ह्यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहपसंती पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोड. रसल आणि हॅन्सन या पुरुषाशी ख्रिस्ताठाई विवाहबद्ध झालेल्या व्हॅनिसा आणि एव्हलिना या स्त्रियांना परमेश्वरानं कृपेचा आशीर्वाद द्यावा आणि ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्ताच्या साखरमेंटाद्वारे लग्नाच्या पवित्र बंधनानं एकत्र आलेल्या या नवविवाहांमध्ये प्रेममय ऐक्य निर्माण करावे म्हणून आपण परमेश्वराची प्रार्थना करूया.
हे स्वर्गातील पित्या, तुझ्या सामर्थ्याने तू सर्व काही शून्यातील निर्माण केला आहेस. प्रारंभी तू विश्वाची निर्मिती केली आणि मानवाला स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे घडविलेस. एकमेकांना सहकार्य करण्यासाठी तू स्त्री आणि पुरुषाची निर्मिती केलीस. म्हणूनच पुरुष आणि स्त्री विभक्त नसून एक देह असावे आणि जे परमेश्वरानं जोडलं आहे ते माणसानं तोडू नये अशी तुझी शिकवण आहे. हे परमेश्वरा, तू लग्नाचे बंधन एका महान रहस्याद्वारे आशीर्वादित केलेले आहे. लग्नाचा करार ख्रिस्त आणि ख्रिस्त सभा यांच्या साखरविंताचेच प्रतिबिंब आहे. हे सर्व समर्थ पित्या, तुझ्या योजनेनं स्त्री आणि पुरुष एकत्र जोडले जातात आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात होते. हे वैवाहिक जीवनाचे वरदान मूळ पापामुळे भ्रष्ट झालं नाही किंवा जलप्रलयाने नष्ट झाले नाही. लग्न साक्रमिताद्वारे एकत्र आणलेल्या या तुझ्या सेवकांवर त्या दृष्टीने पहा. तुझ्या आशीर्वादानं त्यांना बलसंपन्न कर. तुझ्या पवित्र आत्म्याला पाठवून त्यांना तुझी कृपा दे. त्यांनी आपल्या वैवाहिक कराराशी एकनिष्ठ राहावे म्हणून त्यांच्या हृदयात तुझ्या प्रेमाचा वर्षाव कर. तुझी कन्या असलेल्या आणि आता आपल्या पतींशी विवाहबद्ध झालेल्या या स्त्रियांवर तू दयेनं पहा. त्या तुझ्या कृपेची याचना करीत आहेत. त्यांना सुख आणि शांती दे. पवित्र शास्त्रात ज्या स्त्रियांचे गुणगान गायला आहे त्या सगळ्या स्त्रियांचं त्यांनी नेहमी अनुकरण करावे म्हणून त्यांना सामर्थ्य दे. पतीनं त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा आणि सहचारी म्हणून त्यांना स्वीकारावे. कृपेच्या जीवनाने त्यांनी त्यांचा वारस व्हावे आणि ख्रिस्त आपली वधू ख्रिस्त सभा हिच्यावर जसे प्रेम करतो तसेच पतीने त्यांच्यावर प्रेम करावे आणि त्यांचा योग्य तो आदर सदैव करावा अशी कृपा कर. हे दयावंत पित्या, या तुझ्या सेवकांनी आपल्या श्रद्धेशी विश्वासू राहावे आणि तुझ्या आज्ञाचं पालन करावे म्हणून त्यांना सुबुद्धी दे. वैवाहिक जीवनात त्यांना सर्व बाबतीत निष्कलंक ठेव. आदर्श ख्रिस्ती जीवन जगण्यास त्यांना सहाय्य कर. इतरांना ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी त्यांना शुभवर्तमानाद्वारे मिळणाऱ्या शक्तीची देणगी दे. त्यांना मुले बाळे दे. आदर्श पालकपणा आपल्या मुलांची मुलं पाहण्याचं भाग्य त्यांना लाभो. सुखी दीर्घायुष्यानंतर स्वर्ग राज्यातील तुझ्या सत्ताच्या सहवासात त्यांना परिपूर्ण जीवनाचा लाभ दे. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. हे प्रभू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सेवेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैभव देण्याची कृपा कर. तुम्ही तुझी व्यसन सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाचे पाप दूर करणाऱ्या परमेश्वराचे कोकरू पहा. त्या कोकराची घोषणाच करण्यात आलेली. धन्य हे प्रभू माझ्या हाताकडे आहेस, इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा आहे. येत नाही.
गीत क्रमांक आवड करण्यास आम्हाला शक्ती मिळो ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. परमेश्वराच्या कृपेने लग्न करू इच्छितात ॲरन आणि वेलिना. ॲरन विन्सेंट आणि फिलोमिना डायस राहणार सिलोत्तरवाडी मुळगाव यांचा मुलगा आणि वेलिना वॉल्टर आणि मार्टिन गोन्साल्विस राहणार आकाशवाडी गिरीस यांची कन्या. शेल्डन आणि ॲनेट. शेल्डन पॅट्रिक आणि पिल्ला कुलासो राहणार पांघरवाड गिरीस त्यांचा मुलगा आणि ॲनेट रेनॉल्ड आणि सेलिन डिसोजा राहणार बिग कार्पेंट्री तामतलाव कापडी वसई यांची कन्या. स्वीडन आणि लेविना. स्वीडन गेब्रियल आणि रोमिना फर्नांडिस राहणार सोनार घाट कापडी त्यांचा मुलगा आणि लेविना रेमंड आणि लैला डायस राहणार गड्डेवाडी गिरीस यांची कन्या.
ते उभयता चर्चच्या रीतीनुसार विवाहबद्ध होऊ इच्छितात त्यांच्या विवाहाला कोणत्याही प्रकारचा गंभीर स्वरूपाचा अडथळा, उदाहरणार्थ रक्ताचे निषिद्ध नाते म्हणजे कॉन्झॅग्युनिटी किंवा जवळचे नातेसंबंध ॲफिनिटी असा कुठलाही अडथळा असल्यास तो धर्मगुरूंच्या निदर्शनास आणून घेणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. आगमन काळातील दुसरा रविवार. गेल्या रविवारचं आपलं सणाचं दान रुपये 2,78,107 झाले. नोव्हेनाचं दान 1,11,447. गेल्या बुधवारचं दान रुपये 6,511. इमेज बॉक्स दान रुपये 14,696. या उदाहरणाबद्दल हार्दिक धन्यवाद. पुढच्या शनिवार व रविवारच्या उपासनांचं आयोजन पूर्वीप्रमाणे रविवारी सकाळी 5:30 वाजता पांघरवाट, 7 वाजता वाकी, सकाळी 9 वाजता सकाळी आणि संध्याकाळी 5 वाजता ध्रुवीकरण उमेदवार. येत्या बुधवारी संध्याकाळी 8 ते 8:30 या वेळेवर धर्मग्राम प्रेरक समितीची सभा होईल. सर्व सभासदांनी उपस्थित राहावे ही विनंती. येत्या रविवारी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेमध्ये धर्मग्राम पालखी मंडळाची सभा होईल. सर्व सभासदांनी उपस्थित राहावे. 9च्या दिवसानंतर आज युवा संघटनेची सभा होईल. सर्व सभासद फ्रान्सिस मचाडो वय वर्षे 60 राहणार मडवाडी होळी यांचे निधन झालेलं आहे. त्यांचा अंत्यविधी आज संध्याकाळी 5 वाजता रमेदी चर्चमध्ये होईल. तसेच ख्रिस्तवासी फेरू नाझरेथ ऑफिस वय वर्षे 80 राहणार रिवडवाडी मर्सेस यांचं निधन झालेलं आहे. त्यांचा अंत्यविधी आज संध्याकाळी 5 वाजता मर्सेस चर्चमध्ये होईल. छत्तीसगडवरून फादर्स उपस्थित राहिले. फादर जोकिम मीन्स, फादर कमलेश, फादर फुलजन फादर अँड्रू आपले भूमिपुत्र जे बरोडा डायसिसमध्ये कार्य करत आहेत. त्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि त्यामध्ये काही सिस्टर्स देखील उपस्थित आहेत. त्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आता शेवटचा आशीर्वाद झाल्यानंतर पहिलं जोडपं आहे तुम्ही सहाय्य करण्यासाठी सॅक्रिस्टीमध्ये यायचं. त्यांचे साक्षीदार तुमच्यासोबत असतील. प्रभू येशू ख्रिस्त जो कानातील लग्न प्रसंगी आमंत्रित पाहुणा म्हणून उपस्थित होता तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मित्र परिवाराला आशीर्वाद देवो. आपल्या ख्रिस्त सभेवरती शेवटपर्यंत प्रेम करणारा प्रभू येशू तुमची अंतःकरण त्याच्या प्रेमानं सदैव आशीर्वादित करो. प्रभू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर तुमचा विश्वास आहे. त्याच्या पुनरुत्थानाची तुम्ही आनंदानं आणि आशेनं प्रतीक्षा करावी म्हणून प्रभू तुम्हाला कृपा देवो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो आणि सदा सर्व काळ तुम्हावर राहो. शांतीनं जा. देवाला धन्यवाद. जुबिली वर्ष 2025साठी प्रार्थना. त्याच्या काही तू आम्हाला श्रद्धा दिली आहेस आणि पवित्र आत्म्यानं आमच्या हृदयात जी प्रेमाची ज्योत प्रज्वलित केलेली आहे त्याद्वारे आमच्यामध्ये तुझ्या स्वर्गराज्याच्या आगमनाची आनंदायी आशा पुन्हा जागृत हो. तुझी कृपा शुभवर्तमानाच्या बीजाची सतत मशागत करण्यामध्ये आमचे रूपांतर करो. शुभवर्तमानाची बीजे मानवतेचा तसेच नवे आकाश आणि नवी पृथ्वी यांची खात्रीपूर्वक पाठ पाहणाऱ्या सृष्टीचा अंतर्गत कायापालट करो. दृष्ट पृथ्वीच्या प्रभावानं तुमचे वैभव अंतकाळात प्रकाशित हो. येत्या जुबिली वर्षाची कृपा आम्हामध्ये आशेचा किरण आणि स्वर्गराज्यातील वैभव पुन्हा जागृत करो. त्या कृपेद्वारे आमच्या राहणाऱ्याचा आनंद व शांती सर्व जगात पसरू दे. हे नित्यजीवी धन्य परमेश्वरा सन्मान गौरव सदा सर्व काळ तुझाच आहे. आमीन.
I see. Not a cloud in the sky, got the sun in my eyes, and I won't be surprised if it's a dream. Everything I want the world to be is now coming true, especially for me. And the reason is clear, it's because you are here. You're the nearest thing to heaven that I've seen. I'm on the top of the world, looking down on creation, and the only explanation I can find is the love that I've found ever since you've been around. Your love's put me at the top of the world. Something in the wind has learned my name, and it's telling me that things are not the same. In the leaves on the trees and the touch of the breeze, there's a pleasing sense of happiness for me. There is only one wish on my mind. When this day is through, I hope that I will find that tomorrow will be just the same for you and me. All I need will be mine if you are here. I'm on the top of the world, looking down on creation, and the only explanation I can find is the love that I've found ever since you've been around. Your love's put me at the top of the world. I'm on the top of the world, looking down on creation, and the only explanation I can find is the love that I've found ever since you've been around. Your love's put me at the top of the world. Not sure if you know this, but when we first met, I got so nervous I couldn't speak. In that very moment, I found the one, and my life had found its missing piece. So as long as I live, I love you, will have and hold you. You look so beautiful in white, and from now to my very last breath, this day I'll cherish. You look so beautiful in white tonight. Deep
sugar sweet. Don't let nobody touch it unless that somebody's me. I gotta be a man, there ain't no other way. 'Cause girl, you're hotter than a Southern California day. I don't wanna play no games, you don't gotta be afraid. Don't give me all that shy shit, no makeup on, that's my sugar. Yes, please, come and put it down on me. I'm right here, 'cause I need a lot, a little sympathy. So baby, just show me good loving, make it alright. Need a little sweetness in my life. Sugar, yes please, won't you come and put it down on me, down on me. Yes please, come and put it down on me. I need a little sympathy. Show me good loving, make it alright. Need a little sweetness in my life. Sugar, yes please, won't you come and put it down on me, down me. It's a beautiful